नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. खरं तर या दिवशी वडिलांच्या बद्दलच्या भावना असतात, त्या भावना मुलं व्यक्त करत असतात. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत त्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी नगरीच्या उत्कर्षा शशिकांत जाधव मॅडम आहेत. खरं तर त्यांच्या जीवनातील एक वेगळं पण आपल्याला पाहावयास मिळत आहेत की त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते, PSI म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ते आता PSI झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहेत. खरं तर फादर्स डे निमित्त आपण त्यांच्याशी गप्पा मारताना वडिलांच्या बद्दल काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांचा जो पोलीस अधिकारीपर्यंत जो प्रवास झाला हेही या निमित्ताने जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आहे की तुम्हाला रिव्हॉल्वर देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. तर तुमचा शैक्षणिक प्रवास आहे तो कुठे झालेला आहे आणि कितवीपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे? मी 12वी पर्यंतचं माझं शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेत झालंय आणि पुण्यामध्ये? हा, पुण्याला. बरं. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि 12वी पर्यंत म्हणजे हायर एज्युकेशनचं. सगळं तुमचं शिक्षण पुण्यामध्ये झालं? हा. म्हणजे वडील पुण्यामध्ये होते का? हो. बरं, आता एक सांगा की BSc पर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण झालं? BSc केमिस्ट्री. स्पर्धा परीक्षेकडे का वळा वाटलं आणि त्यातल्या त्यात पोलीस अधिकारी का मनात आले की व्हावं? लहानपणापासून अभ्यासात असे हुशार होते, त्याच्यामुळे वडिलांना वाटलं की हिच्यात स्पार्क दिसतोय. तर त्याच्यामुळे लहानपणापासून मला सांगण्यात आलं की हा, तू MPSCचा अभ्यास कर, आपल्याला अधिकारी व्हायचंय, आपल्याला अधिकारी घडवायचं आहे. हे सांगूनच मला त्या क्षेत्राकडे मी लहानपणापासून आपसुकच खेचली गेली होते. आणि वर्दीचं सांगायचं झालं तर आजोबा पोलीसमध्ये होते, वडील पोलीसमध्ये, मोठे चुलते पोलीसमध्ये. त्याच्यामुळे वर्दी मी लहानपणापासून वर्दीला कवटाळूनच मोठी झाली आहे. म्हणजे त्याच्यामुळे अगोदरच तुमच्याकडे वर्दी आकर्षण लहानपणापासून तुम्ही भर टाकत गेला ना. हो. आजोबा होते, वडील होते. आणि एक पाऊल पुढं म्हणजे वडील पोलीस अधिकारी म्हणजे PSI मध्ये रिटायर झालेले आहेत. हो. आणि पहिल्यांदाच तुम्ही PSI झाले. हो. म्हणजे काय म्हणतात, एक वडिलांच्या पेक्षा आता तुम्ही एक पाऊल पुढे प्रगती दिसून पडणार आहे. मॅडम एक सांगा, खरं तर तुमच्यासाठी प्रश्न आहे की काही वेळेला पोलीस अधिकारी तुम्ही झालेला, पण पहिला प्रयत्न का दुसरा, कसा तो प्रवास होता? माझा फर्स्ट ट्राय होता, कारण ज्यावेळेस मी एक्झाम दिली त्याच्या आधी कोविडचं लॉकडाऊन लागलं होतं. कोविडचं लॉकडाऊन झाल्यानंतर मग आमची परीक्षा झाली. 2022ला प्रिलिम्स, 2023ला मेन्स, असं एक वर्षाच्या टप्प्याने काही तांत्रिक अडचणी येत गेल्या, काही कोर्ट केसेस झाल्या. त्याच्यामुळे थोडं रखडत आमच्या परीक्षा झाल्या, पण झालं. 2026ला पासआउट झालो आम्ही सगळे. सगळा प्रवास. हो. आता एक सांगा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की वडिलांचा, आता फादर्स डेच्या निमित्तानं हा प्रश्न आहे, कसा प्रवास वडिलांच्या बरोबर झाला? शैक्षणिक प्रवासात एखाद्या शैक्षणिक प्रवासात वडिलांनी कायम सपोर्ट केला मला की तुला करायचं ते कर, कुठला क्लास लावायचा आहे, कोणते लेक्चर्स करायचे, तुला काय हवंय नकोय ते सगळं सांग. वडील कायम असं म्हणायचे की तुम्ही जर शांततेच्या काळात घाम सांडला तरी युद्धात कमी रक्त सांडावं लागेल. त्याच्यामुळे तू तयारी करतानाच चांगल्या प्रकारे तयारी कर, जेणेकरून परीक्षेच्या काळात तुला जास्त ताण येणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीपासून त्यांनी खूप सपोर्ट केला आणि कायम लढ म्हणत राहिले मला. लढायच्या आधी तलवार टाकायची नाही, कायम सांगितलं त्यांनी. एखादा आठवणीतील प्रसंग आहे का वडिलांच्या सोबत? हो. मी ज्यावेळेस म्हणजे आमची जेव्हा PSI मेन्स झाली त्यानंतर स्कोर चांगला होता मला मेन्सला, म्हणून ग्राउंडची तयारी चालू करायची म्हणून मी सुरुवात केली आणि नेमकी मला इंजुरी झाली. त्याच्यामुळे मी मग ते ऑटोमॅटिकली आपली मानसिकता राहते की आता घाबरले मी, म्हणजे आता कसं होईल, काय होईल. आणि मग इंजुरी रिकवर होत होत माझ्याकडे फक्त 1.5 महिना राहिला होता ग्राउंड होईपर्यंत. तर तेव्हा मी इतकी खचले होते की नाही, आता मी कसं करू, मी पास होईन का. मग त्यांनी इतका सपोर्ट केला मला वडिलांनी, ते स्वतः माझ्यासोबत ग्राउंडला यायचे की तू करू शकतेस, पळ. स्वतः माझ्यासोबत पळायचे, रनिंग करायची माझ्यासोबत स्वतःचे. त्याच्यामुळे त्यांनी खूप सपोर्ट केला त्या काळात. खरंच म्हणजे मला असं हरल्यासारखं फील होत होतं, पण वडिलांनी साथ सोडली नाही, लढ म्हणली, कायम लढत राहा. अजून काय म्हणजे वेगळं पण वडिलांच्या मध्ये दिसलं तुम्हाला? वडील, हे प्रवास झाला पण अजून काही पैलू वडिलांच्या मध्ये तुम्हाला दिसले? माझे वडील असे आहेत की त्या माणसासोबत बोललात ना तुम्ही, तुम्हाला आयुष्याचे नवीन जे काही ऍस्पेक्ट आहेत ज्यांना आपण विचारही करू शकत नाही, असे नवीन दृष्टिकोन पाहायला मिळतात. कारण पॉझिटिव्हिटी भरपूर, प्रचंड पॉझिटिव्ह आहेत माझे वडील, प्रचंड. कितीही तुमच्या विपरीत परिस्थिती असू द्यात, ते कधीच हार मानत नाही. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या 8-9 मेजर सर्जरीज आणि मेजर आजारातून ते स्वतः बाहेर पडलेले आहेत. खूप पॉझिटिव्ह, प्रचंड पॉझिटिव्हिटी, ऑप्टिमिस्टिक जे म्हणतात ना, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो एखादा, आशावादी असणं, तशी माझी वडील फार प्रचंड ऑप्टिमिस्टिक माणूस. अडचणी झाला किंवा थोडंसं खचतात किंवा रागीतपणा असं कसं पैलू आहेत स्वभावाचे त्यांचे?
म्हणजे वडिलांचं असं आहे की खरं आहे तेच मान्य असतं त्यांना, खोटं अजिबात पटत नाही किंवा चुकीच्या गोष्टी मान्य करत नाही. त्याच्यामुळे जास्त काही अडचणींना त्यांना फेस नाही करावं लागलं, कारण त्यांच्या वागण्यात खरेपणा कायम असायचा. जर खोटं बोललात तर तुम्हाला लाख अडचणी येतील, पण खऱ्या माणसाला कायम मार्ग मिळत जातो. देव त्याच्या पाठीशी असतो असं म्हणतात ना, तर कायम त्यांना मार्ग मिळत गेले. आपण बऱ्याच वेळेला एक एवढ्या प्रवासात पहिल्यानंतर आपण बऱ्याच वेळा म्हणतो की एवढं मला पटत नाही म्हणणार, आणि हे पटतं, तर हे कुठलं पटतं आणि पटत नाही? तसं म्हणायला गेलं तर बाप हा नारळासारखा असतो, वरून एकदम कडक दिसतात आणि आतून एकदम नरम असतात. तर माझ्या वडिलांचं पण तसंच आहे, वरून एकदम कणखर दिसतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं डिसिप्लिन लागतो त्यांना प्रत्येक गोष्टीत, आणि ती खरं चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी असं आपल्याला पण वाटतं नाही या गोष्टींमध्ये थोडी राग केली पाहिजे. हा, रागाच्या बाबतीत असं कधी कधी स्वभाव गुण म्हणता येईल आपल्याला, राग येतो थोडाफार माणसाला. हा, टाइम नाही म्हणते ना, जे गोष्ट चुकीची त्याच्यात पटकन रिॲक्ट होऊन जातात, असं हायपर पटत नाही आपल्याला. त्यांचं ते स्वभावच तसा आहे, म्हणजे जे चुकीचं आहे ते पटत नाही, मग बोलून ते आपल्याला पटत नाही, पण त्यांचा रुटीनचं ते असतं ना. हा, आपल्याला मला पटत नाही म्हणण्यापेक्षा मी पण थोडीफार त्यांच्यासारखीच आहे स्वभावाला, त्याच्यामुळे हा दोघांचे सेम एकदम सेम. खरं तर आज मध्ये साक्षीनं बघितला तुम्ही इतक्या लोकांनी सत्कार हो, केला, खूप छान वाटलं. काय ह्या सत्काराला उत्तर देत? माझ्या खांद्यावरती ज्या शॉल टाकल्या गेल्या, माझ्या गळ्याचे हार घातले गेले, तर हा माझा सन्मान जो केला तुम्ही, माझ्या आपतेष्टांनी केला, वेलविशर्सने केला, तर यातून मला कायम एक जबाबदारीची जाणीव होत राहील. मी माझ्या कर्तव्याप्रती निष्ठा राखली पाहिजे याची मला कायम जाणीव होत राहील, आणि सदोदित माझ्याकडून गरजू लोकांची सेवा घडावी, गांजलेल्यांना माझ्याकडून कायम न्याय मिळत राहावा, जे माझ्याकडे तक्रार घेऊन येतील त्यांच्या प्रत्येकाच्या प्रॉब्लेम्सला मी सोल्युशन देता यावं, एवढाच माझ्या पाठीशी सगळ्यांचा आशीर्वाद राहावा, आणि कायम असंच प्रेम, असंच आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा, एवढीच इच्छा. मॅडम, आता खरं तर तुम्ही मानदेश कन्या आहात, आणि मानदेश कन्या तुम्ही सर्व क्षेत्रात बघताय. हो. आणि काही तुमच्या क्षेत्रात येण्याच्या मार्गात हो. आपल्यावर तुमच्या पदावर अजून पण हो. किंवा अजून काही आहेत कन्या, तर ह्या सर्वांना काय तुम्ही सांगा? लढत राहा, तुमच्या लढाईला नक्कीच यश मिळेल. प्रामाणिकपणे प्रयत्न करा, कष्टाला फळ मिळतच असतं, आणि आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. आपण सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्माला आलेलो नसतो, त्याच्यामुळे आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाहीये. कष्ट करत राहा, फळ नक्कीच मिळतं. मॅडम, खरं तर अजून एक प्रश्न विचारतो. खरं तर हे वडिलांच्या संदर्भात नाही तो प्रश्न असा आहे की ज्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणजे अभ्यास करतात, यांना काय सल्ला द्यायचा? कारण तुम्ही परिस्थिती बघितलेली आहे की एक टर्म 2, 3, 4, 5, 6 झाले तर काय ह्या सर्वांसाठी काय असेल? तुम्ही फ्लेक्झिबल राहा, म्हणजे जसं परीक्षेचा पॅटर्न बदलतोय तशी तुमच्या अभ्यासाची रणनीती बदला. तुम्ही जर कायम एकाच गोष्टीला स्टिक राहाल तर ते तुम्ही मग प्रवाहासोबत तुम्ही वाहत राहिलं पाहिजे. परीक्षेचा जसा पॅटर्न बदलतोय, सिलेबस बदलतोय, प्रश्नांचं स्वरूप बदलतोय, याचं अनालिसिस करणं सगळ्यात महत्वाचं आहे. प्रश्नपत्रिका जर तुम्हाला समजल्या तर निम्मार्धा प्रश्न तिथेच सॉल्व्ह होतो तुमचा. त्याच्यामुळे आधी प्रश्न जाणून घ्यायला शिका. जसं परीक्षेचं स्वरूप बदलतंय तसं तुमच्या अभ्यासाचं स्वरूप पण बदलतं. प्रयत्न जर असे वाया गेले तर त्यांना काय नाही, तुम्ही प्रयत्न वाया जातोय असं तुम्ही म्हणू नका, कारण जी पण परीक्षा तुम्ही नापास होताय त्यातून तुम्ही एक नवीन अनुभव घेत असता. त्याच्यामुळे तुमच्या प्रयत्न वाया जातोय असं म्हणायचं म्हणजे तो प्रश्नच येत नाही वाया जातोय असं. तुम्ही अनुभव तुमच्या गाठीशी मानत असता. मॅडम, अवघड विषय सगळ्यात मला इतिहास अवघड जायचा, कारण इतक्या सणावळ्या, इतके सगळे कार्य क्रांतिकारक सोल्युशन काढलं. मी असं गाणं बनवून लक्षात ठेवायचे, किंवा मग असं सिक्वेन्स लक्षात ठेवायचे की आधी हे आले, मग ह्यांनी हे केलं, मग त्यांचे लहान भाऊ होते, असं गोष्ट करून मी लक्षात ठेवत होते सगळ्या गोष्टी. कठीण असलं तर त्याच्यातून मार्ग काढून वेगळं काही लक्षात राहा. मॅडम, आता शेवटचाच प्रश्न आहे तुमच्यासाठी. फादर्स डे तमाम जे मुलं आहेत त्या मुलांना काय सांगता? मी माझे वडील शशिकांत गोविंदराव जाधव, आणि वडिलांपेक्षाही जास्त माया करणारे माझे चुलते अनिल गोविंदराव जाधव, त्या दोघांनी कायम खूप प्रेम केलं माझ्यावरती. आणि इनफॅक्ट म्हणजे म्हणतात ना, बापाचा लेक वरती फार जीव असतो, म्हणजे मुलांपेक्षा मुलींना जास्त सॉफ्ट करून असतो बापाकडे. कायम मला खूप खूप सपोर्ट केला दोघांनी, पण कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. प्रत्येक हवी नको ती गोष्ट सगळं पाहिलं त्यांनी. मुलांना एवढं सांगू इच्छिते की परिस्थितीची जाणीव ठेवा, आपला बाप कायम आपल्या पाठीशी उभा असतो. तो कधीच, अगदी समाजाने कितीही डावलू द्या तुम्हाला, कितीही नाव ठेवू द्या, पण आपले आई बाप कधीच आपल्याला डावलत नसतात. त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, त्यांची मान खाली जाईल,
किंवा त्यांची कॉलर तुम्ही द्यावी असं कधीच काही वागू नका. आपल्या बापाने आयुष्यभर ताट मानेने जगावं एवढंच तुमचं काम झालं पाहिजे. धन्यवाद. खरं तर फादर्स डेच्या निमित्तानं आपण आज मानदेश भूषणशी बोलताना मॅडमना खरं तर त्यांचाही प्रवास आपण जाणून घेतलेला आहे आणि फादर्स डे निमित्त वडिलांच्या बद्दल काय भावना आहे ही खरं तर आपल्या प्रेक्षकांनी सांगितलेलं आहे. खरं तर शेवटचा संदेश खरं तर सर्वच मुलांच्यासाठी फार मोलाचा त्यांनी दिलेला आहे. खरं तर सर्वच आज आपण वेगवेगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांना मॅडमने पुष्पणे उत्तर दिलेले आहे. खरं तर त्यांना आता पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. भविष्यात या मानदेशी कन्येला खरं तर अजून पुरस्कार मिळावे, अजून त्यांनी एक एक पाऊल पुढे टाकावं. खरं तर आमच्या सर्व प्रेक्षकांच्या आणि मानदेश भूषण परिवाराच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मानदेश भूषणशी बोलल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.